शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेकडो शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा। विधानसभा निवडणूक 2024 मध्ये माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शिवसेनेने सरकारचे लक्ष वेधले। तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आलं। शुक्रवार दिनांक 2 मे 2025 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेतकऱ्यांचा आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सत्तारूढ असलेल्या भाजप युती सरकारने जनतेला अनेक आश्वासनं दिली, परंतु त्यांनी दिलेलं आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। महायुतीचे सरकार सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, 7/12 कोरा केला जाईल, सोयाबीनला 6,000 व तुरीला 10,000 आणि कापसाला 12,000 भाव देण्यात येईल। हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल विकला जात असल्याने भावांतर योजना सुरू करून फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। मागील वर्षाचे थकीत असलेले तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित देण्यात यावे। आश्वासन दिल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 करण्यात यावे। बेरोजगार तरुणांना 10,000 भत्ता देण्यात यावा। शेतकऱ्यांना 1 रुपया देत असलेला पीक विमा बंद न करता 5ही ट्रिगरवर आधारित पीक विमा लागू ठेवावा। संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील वृद्ध लोकांचे अनुदान तत्काळ देण्यात यावे। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे रखडलेले शेतकऱ्यांचे अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे। राडगाव येथील जुनी वस्तीतील स्मशानभूमी विकसित करण्यात यावी। तसेच अन्य मागण्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आलं। यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार गजानन लवटे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। फडणवीस मुख्यमंत्री आहेत, विदर्भाचे आहेत बरं का। तुम्हाला सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, तुम्हाला कुठल्याच गोष्टीला भाव नाही, तुम्हाला तुमच्या मालाला हमी भाव नाही, पीक विमा योजनेत सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। कालपासून तो वेगळा 1 रुपया दुसरा पीक विमा योजना आणि 1 रुपया पीक विमा कालपासून बंद झाला। हे सगळं असताना शेतकरी बांधवांनो कोण तुमच्यासाठी टाळ फोडतंय? उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब। आणि म्हणून शेतकरी बांधवांनो ऊन तापलंय, उन्हाने जरूर तापला असाल, आता मनाने तापा। लक्षात आलं का? आता मनाने तापा आणि चूक कबूल करा। हो, आमच्या आता घोडचूक झाली, त्या दळबदी लोकांना आपण निवडून दिलं, पण भरपूर भारी हो सगळ्यांना। आता काळजी नका करू, शेतकऱ्यांचा आवाज उठवेल, दर्यापुरातून तुम्ही शिवसेना समर्थन दिलं, पण बाकी जिल्हा पात्र सगळ्या आमच्या आघाडीच्या लोकांना झोपवलं। विद्यमान सरकार जे महायुतीचं सरकार म्हणतात, त्या सरकारच्या सगळ्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी गोरगरीब शेतकऱ्यांना आश्वासन दिलं, तुमचा पीक विमा योजना मिळेल, तुमचा 7/12 कोरा। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते सगळ्यांना एकच सांगत होते, तुमचा 7/12 कोरा अर्ध्या बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून। आता 2100 द्यायचं तेही राहिलं। आमच्या सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, आत्महत्या करत आहे। पण हे सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं। काल मला विदर्भातला एक शेतकरी म्हणाला, साहेब तुमच्या समोर एक नारा बोलतो मी। म्हटलं काय नारा आहे तुझा? वारे माझ्या विदर्भाच्या पोरा, वारे माझ्या विदर्भाच्या पोरा, 7/12 कोरा तुझा खोटारे नारा, 7/12 कोरा तुझा खोटारे नारा। हा आता विदर्भाचा शेतकरी बोलतोय। इतके खोटी बोलणारी माणसं आज सत्तेवर आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे। हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे। पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे। बुलढाण्यामध्ये तेथूनचे आमचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवान, आमदार सिद्धार्थ करार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा सुरू आहे। अकोल्यामध्ये देशमुख माननीय आमदार नेमक्या मागण्या काय काय सर? आणि आता इथं अमरावतीमध्ये माझ्यासोबत
शिवसेनेचे उपनेते सूर्यवंशी आहेत, आमदार आहेत, आमचे लवाटे आहेत, माजी खासदार आहेत, महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत, तर सगळे दोन्ही जिल्हा प्रमुख पराग मुंडे, मनोज कुडू एवढे 3 हे तिघही आज इथं उपस्थित आहेत.